नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमोद्धाय मित्रांनो, आज आपण आपल्या जी सिरीज चालू आहे धम्मपदातील, त्या धम्मपदातील आज यमकवग्ग ह्यामधली एक गाथा आपण आता अभ्यासणार आहोत. गाथेचं नाव आहे ईध तप्पती पेच तप्पती पापकारी उभयत्थ तप्पती पापं मे कथंती तप्पती भियो तप्पती दुर्गतिं गतो. ही यमकवग्गातली गाथा आहे, ती आज आपण अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी आपण टायटल जर पाहिलं असेल तर ते आहे अकुशल कर्माचा अढळ परिणाम, देवदत्ताची शोकांतिका, आणि हे स्थळ आहे जेतवण येथील श्रावस्तीतील. तर या गाथेचं काय थोडक्यात स्टोरी मी तुम्हाला समजून सांगतो की श्रावस्ती ठिकाण, श्रावस्तीजवळ ही झालेला आहे. देवदत्त हा भगवान बुद्धांचा मावस भाऊ होता आणि तो नेहमीच भगवान बुद्धांच्या जागी त्याला बसायची इच्छा होती. त्यासाठी त्याने किंवा त्यांना मारण्याची पण इच्छा होती, म्हणून त्याने 3 वेळा प्रयत्न केला. त्याच्यातूनही त्यांचं शक्य झालं नसल्यामुळे मग पुढे जाऊन त्याने संघामध्ये फूट पाडली. 5 प्रकारचे गुरुकर्म सांगितलेले आहेत. कुठले आहेत? एक, आईची हत्या, वडिलांची हत्या, बुद्धांचं रक्त काढणं, बुद्धांचं हत्या करणं आणि बुद्धांचा हत्येचा प्रयत्न करणं आणि संघामध्ये फूट पाडणं. अशा प्रकारचे हे 5 गुरुकर्म आहेत, ज्याचं फळ किंवा त्याचा विपाक, कर्माचा विपाक हा नरकातच म्हणजे खालच्या गतीतच जातो, दुर्गतीकडे जातो. अशा प्रकारची साहित्यामध्ये नोंद आहे. जर तुम्ही विचारत असाल की स्वर्ग आहे की नाही, आपण मागेही पाहिलं आहे की 31 प्रकारचे लोक सांगितले, त्यातलं खालच्या गतीची जे आहे त्याला नरक सांगितलेलं आहे. अशा प्रकारचे आहे. आपण 5व्या स्थानावरती आहोत, मनुष्य लोक. आणि वरचे जे आहे म्हणजे कर्माच्या विपाकानुसार त्यांचा तो परिणाम आहे. तर गोष्ट अशी आहे की ह्या देवदत्ताने संघामध्ये फूट पाडलेले जवळपास 500 भिक्खूंना, नवे आत्ताच संघामध्ये सामील झालेले आहेत अशा नवोदित भिक्खूंना त्याने घेऊन त्याचा वेगळा संघ स्थापन केलेला आहे. आणि तो तिथे गयागिरी पर्वतावरती तिकडे जाऊन तो त्याला शिकवत होता. आणि त्याचा साथीदार होता कोकलित हा त्याचा साथीदार होता आणि तो त्याला सहकार्य करायचा. तर भगवान बुद्धांना त्या नवीन आलेल्या भिक्खूंबद्दल अनुकंपा जागवली, त्यांना त्यांच्या दया आली आणि त्यांनी सारिपुत्त आणि महामोग्गलायन या दोघांनाही त्या भिक्खूंना परत आणण्यासाठी त्यांना पाठवलं. दुरून येताना म्हणजे सारिपुत्त आणि महामोग्गलायन या दोघांना दुरून येताना पाहतानाच देवदत्ताने असं सांगितलं की पहा, आपला धम्म किती महत्त्वाचा आहे, किती उत्कृष्ट आहे की आणि आपण किती सत्यवादी आहोत की ज्यामुळे हे दोघंही भगवान बुद्धांचे अग्रश्रावक हे आपल्याकडे आलेले आहेत, भगवान बुद्धांपासून आपल्याकडे आलेले आहेत. पण त्यावेळी देवदत्ताचा जो साथीदार होता कोकलित याने देवदत्ताला सावध करण्याचा प्रयत्न केला, पण देवदत्त आपल्या अहंकारामध्ये गर्विष्ठ झाला होता आणि त्याला वाटलं की सारिपुत्त महामोग्गलांसारखे श्रेष्ठ भिक्खू माझ्याकडे येतात आहेत म्हणजे मी किती मोठा असेल, ह्या गर्वामध्ये, ह्या अभिमानामध्ये तोच राहिला. तर जसे भगवान बुद्धांचं प्रवचन देता अर्धवट प्रवचन ठेवायचे आणि पुढचं प्रवचन सारिपुत्त करायचे, कारण भगवान बुद्धांना थोडा त्रास होता पाठीचा, मग ते आराम करायचे आणि सारिपुत्त कंटिन्यू करायचे पुढचा विषय. असंच त्यालाही वाटलं देवदत्ताला की मी आता बुद्ध झालेलो आहे आणि माझ्या पुढचं जो प्रवचन आहे म्हणजे जसे भगवान बुद्धा करतात तसं मीही करणार. म्हणून त्याने सारिपुत्तांना सांगितलं की मला बरं वाटत नाही, मी जरा आराम करतो, ह्या पुढचं प्रवचन हे तू दे. आणि तो झोपून गेला. अशा वेळी सारिपुत्तांनी धम्माची अशा छोट्या छोट्या गोष्टी व्यवस्थित विश्लेषण करून सांगितलं की ते नवोदित भिक्खूंना त्या दृष्टीमध्ये फरक पडू लागला. त्यांना जाणवू लागलं की देवदत्ताकडे असं काहीच नाही आहे, पण भगवान बुद्धांकडे बरंच काही आहे शिकण्यासारखं आहे, त्यांच्याकडे खरा धम्म आहे, देवदत्ताकडे खरा धम्म नाही आहे. आणि असं म्हणून ते सर्व सारिपुत्त आणि महामोग्गलांच्या पाठीमागे निघून जात होते. कोकलिताने देवदत्ताला गाढ झोपेत होता त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तो काय उठला नाही. आणि जेव्हा देवदत्त उठला तेव्हा हे सर्व 500 नवीन जे भिक्खू झाले होते ते सारिपुत्त आणि महामोग्गलांबरोबर बुद्धांकडे निघून गेले होते. आता काय झालं
देव भिक्खू सोडून गेल्यामुळे देवदत्ताला मोठा धक्का बसला की बाबा माझा एवढा मोठा संघ माझ्याकडून निघून गेलेला आहे आणि तो गंभीर आजारी पडला. त्याचा मित्र अजातशत्रू हाही त्याला काही आता जवळ करू नाही आणि असा तो शेवटच्या क्षणा म्हणजे आता तो वृद्ध झाला आणि तो एकाकी पडला होता. त्याला कोणीच मदत करत नव्हतं कारण त्याची जी माहिती होती त्याची जी दुःशील होते ते सर्वांना माहिती झाल्यामुळे त्याला तो एकाकी पडला होता. त्याला कोणी मदत करत नव्हते आणि अशावेळी जेव्हा तो वृद्ध झाला म्हणजे म्हातारा झाला तेव्हा त्याच्या मनामध्ये पश्चातापाची भावना निर्माण झाली की मी जे काय केलेलं आहे ते चुकीचं केलेलं आहे आणि मला त्याचा आता पश्चाताप झालेला आहे अशी त्याची भावना निर्माण झाली. आणि जुन्या आठवणीने त्याचं हृदय व्याकुळ झालं आणि त्याने विचार केला की भगवान बुद्ध हे महाकारुणिक आहे, ते मला क्षमा करतील म्हणून तो त्यांना भेटण्यासाठी जातो. पण वाटेमध्ये एकिनी नावाची एक नदी लागते आणि त्या नदीमध्ये त्यांनी विचार केला की आपण आता स्नान करून पुढे जाऊया. पण त्याच्यामध्येच त्याचा मृत्यू होतो, त्याचा पाय घसरला तो नदीमध्ये पडतो. अशा प्रकारची एक स्टोरी सांगतात आणि एक स्टोरी अशी पण सांगतात की त्याच ठिकाणी दलदल होती, त्या दलदलीमध्ये तो अडकला आणि त्याच्यामध्येच त्याचा मृत्यू झालेला आहे. पण मरताक्षणी त्याच्यामध्ये म्हणजे मरण्यापूर्वी त्याच्या मनामध्ये दुःख निर्माण झाल्याने त्याने व्यक्त केलं की शाक्यमुनींच्या चरणाशिवाय दुसरी कोणतीही शरण नाही अशा प्रकारचं त्याने सुतोवाच केलं. बुद्धांना तो मेला त्याच्यामध्ये. बुद्धांना देवदत्ताच्या मृत्यूची बातमी देण्यात आली. भिक्खूने त्याच्यावर जाणून घ्यायची आहे की त्याच्या पुढे त्याची सुगत झाली की दुर्गत झाली ही जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्या भगवान बुद्धांना सांगितलं की देवदत्ताने अनेक पाप कृत्य केले होते म्हणजे भगवान बुद्धांचं रक्त काढलं, संघामध्ये फुटका पाडली म्हणून त्याचे जीवन दुःखी राहिले आणि त्याचा अंतही दुःखद झाला. पाप केल्यामुळे तो सदैव दुःखीच राहील अशा प्रकारचं ते सुतोच करतात म्हणजे माहिती देतात आणि नंतर ही आपण जे आजची गाथा आहे ते गाथाच हे सांगतात आहेत. ते काय म्हणतात आहेत, इध तप्पती पेच तप्पती पापकारी उभयत तप्पती पापं मे कतंती तप्पती भियो तप्पती दुर्गतिं गतो. आता ह्या गाथेचा अर्थ काय आहे ते आपण व्याकरणासह बघूया. इध तप्पती पेच तप्पती पहिली लाईन आहे. इध म्हणजे या जगात किंवा सध्याच्या आयुष्यात. तप्पती हा शब्द तप धातूपासून निर्माण झालेला आहे ज्याचा अर्थ जळणे किंवा पश्चात्तापण होरपणे असा होतो. आणि पेच म्हणजे मृत्यूनंतर किंवा पुढच्या जन्मात. याचा म्हणजे या गाथेचा म्हणजे ह्या ओळीचा पूर्ण अर्थ काय होतो, याचा अर्थ असा की पाप करणारा माणूस या लोकात आपल्या चुकीच्या कृत्यामुळे मानसिक क्लेशाने जळतो आणि मृत्यूनंतरही त्याला शांती लाभत नाही. पापकारी उभयत्त तप्पती. पापकारी म्हणजे अशा व्यक्ती ज्याला अनुभव अकुशल आणि वाईट कर्मे करण्याची सवय आहे, जो सतत चुकीची कामं करतो, चुकीचं वक्तव्य करतो म्हणजे पंचशीलांचं आचरण करणार नाही, अष्टशीलांचं आचरण करणार नाही आणि दुसऱ्यांनाही त्या पद्धतीने सांगण्याचा तो प्रयत्न करत असतो की ह्यातून काही फायदा होत नाही म्हणून. उभयत्थ, उभय आणि अत्थ असे दोन शब्द मिळून या संधीमुळे हा शब्द बनला आहे. त्याचा अर्थ काय होतो, दोन्ही बाजूने किंवा दोन्ही ठिकाणी या लोकात किंवा परलोकात. तो व्यक्ती म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, तो व्यक्ती आपल्या कर्माच्या फळापासून वाचू शकत नाही आणि त्याला दोन्ही ठिकाणी दुःखच प्राप्त होते. पापं मे कतंती तप्पती. पापं म्हणजे अकुशल कर्म, मे माझ्याकडून किंवा मी, कतं केले आहे. कतंती हा शब्द कत आणि इति अशा प्रकारे याचा अर्थ होतो, यांच्या संधीतून बनलेला आहे. जेव्हा माणसाला जाणीव होते की अरे मी वाईट काम केले आहे तेव्हा तो अपराधीपणाच्या भावनेने आणि पश्चातापाने आपल्या आत होरपळू लागतो की हा मानसिक संताप त्याला सुस्त बसू देत नाही. भियो तप्पती दुर्गतिं गतो. भियो म्हणजे अधिक प्रमाणात किंवा अतिशय, दुर्गतिं वाईट अवस्था किंवा नरक, गतो प्राप्त झालेला का गेलेला. जेव्हा तो व्यक्ती आपल्या पापांच्या फळामुळे दुर्गतीला किंवा कठीण परिस्थितीला प्राप्त होतो तेव्हा त्याचे दुःख कैक पटीने वाढते. आता ह्या संपूर्ण गाथेचा आता गाथा कुठली आहे आपली, इद तप्पती पेच तप्पती पापकारी उभयत तप्पती पापं मे कतंती तप्पती भियो तप्पती दुर्गतिं गतो. तर ह्या गाथेचा संपूर्ण अर्थ असा होतो, पाप करणारा माणूस या लोकात म्हणजे वर्तमान जीवनात स्वतःच्या कर्माच्या विचाराने संतापतो
आणि मृत्यू पावल्यानंतर परलोकातही त्याला दुःखच मिळते. अशा प्रकारे तो दोन्ही ठिकाणी होरपळत असतो. मी पाप केले आहे हा विचार त्याला सतत छळत राहतो आणि जेव्हा तो आपल्या कर्मामुळे किंवा दुर्गतीला म्हणजे नरकासारख्या कठीण अवस्थेला प्राप्त होतो तेव्हा त्याला होणारा त्रास आणि पश्चाताप अधिक तीव्र होतो. आता हा संपूर्ण अर्थ झालेला आहे. ही देवदाची कथा आणि त्यावरील धम्मपदातील 17वी गाथा म्हणजे आता 17वी गाथा असणे मार्मिक आहे. देवदत्ताने संघात फूट पाडण्याचा प्रयत्न केला, बुद्धत्वाचा लोभ धरला आणि द्वेषापोटी अनेक अकुशल कर्मे केली. पण निसर्गाचा नियम लॉ ऑफ नेचर धम्म असा आहे की आपण पेरतो तेच उगवतो. आणि ही गाथा ही सांगते. काय पुढे आपण ह्या गाथेतून आजच्या युगामध्ये त्याचा काय संबंध येऊ शकतो ते आपण पाहूया. आता मानसिक आणि अपराधीपणाची भावना हे एक नंबरचा पॉईंट आपण घेतलेला आहे. त्याच्यामध्ये म्हटलं की गाथेत म्हटले आहे पापं मे कथंती तपती, मी पाप केले या विचाराने तो जळतो. आजच्या काळात मानसिक ताण म्हणजे स्ट्रेस आणि नैराश्याचे म्हणजे डिप्रेशन हे खूप मोठे कारण म्हणजे आपण इतरांशी केलेले गैरवर्तन आहे. म्हणजे आपण जे आता जे भोगतो आहोत मानसिक ताण आहे, डिप्रेशनमध्ये जातो, तर त्याचा कुठे ना कुठे तरी संबंध आपण कुठेतरी केव्हा तरी चुकीचं काम केलं होतं आणि त्याचं सातत्याने आपल्या मनावरती तो परिणाम होत असतो. उदाहरणार्थ घ्या की आपण ऑफिसमध्ये बघतो की दुसऱ्याचं प्रमोशन रोखण्यासाठी म्हणजे स्वतःला प्रमोशन भेटण्यासाठी दुसऱ्यांचं प्रमोशन कट करणारे कमी करणारे बरेच बहुतांश आपल्याला भेटतात. आणि त्यासाठी ते काय करतात की त्याची बदनामी कशी होईल यासाठी मोठी अफवा पसरवतात. पण आणि त्याला भेटत नाही प्रमोशन, पण स्वतःला भेटतं, पण त्याला नेहमी जाणीव होते की त्याला नेहमी असं वाटतं की माझं हे चुकीचं काम आहे, मी जी अफवा पसरवलेली आहे हे ह्या सत्य कधी ना कधी बाहेर आलं तर माझं कसं होणार. ह्या स्ट्रेसमध्ये तो व्यक्ती सतत जळत असतो किंवा ऑफिसमध्ये तो काम करताना त्याला नेहमी दडपणाखाली तो काम करत असतो. एक लक्षात घ्या की मी इंटरव्ह्यू पाहिले होते जॉनी लिव्हर यांची, यूट्यूबवरती आहे ती अवेलेबल. त्यामध्ये त्यांनी एक प्रसंग सांगितलेला होता की त्यावेळी म्हणजे त्या 80च्या दशकामध्ये 70, 75, 80च्या दशकातली गोष्ट ती सांगत होते. त्यामुळे त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे म्हणजे त्यावेळी तडीपारची गोष्ट होती की इकडचे माणूस तिकडं जायचं म्हणजे मुंबईचा बाहेर जायचा, बाहेरचा इकडे यायचा. विरार साईडचे लोक इकडे यायचे किंवा इकडून विरारला जायचे, असं तडीपारी होती त्यावेळी. तर त्यांच्या घरी एक व्यक्ती राहिला होता. तो दिसायला डेंजर होता, म्हणजे तो काही हे करायचा जात होता. एक जॉनी लिव्हरने सांगितलेली गोष्ट अशी होती की एके दिवशी ते रात्री उशिरा घरी आले, पाणी पित होते, काहीतरी झालं आणि आवाज आला. तो व्यक्ती झोपेतून जागा झाला आणि त्याला विचार आला, बाबा काय रे बाबा, तो कुठे एवढा उशीर का झाला, काय कुठे गेला होता. तो जॉनीला सांगतात की मी पिक्चर बघायला तो मला उशीर झाला. अच्छा बसा. मग त्यांच्यामध्ये चर्चा होते आणि ती चर्चा खूप महत्त्वाची आहे. तो व्यक्ती असं सांगतो की मी माझ्या आयुष्यामध्ये खूप वाईट काम केलेलं आहे, मी माझ्यासमोर कोणी उभं राहत नव्हता, अशा प्रकारचा मी दादा मोठा होतो, पण मला रात्री झोप लागत नाही. मला नेहमी असं सातत्याने मला डिप्रेशन, मला असं वाटतं की कोणतरी माझ्या छातीवरती येऊन गदा हाणतोय किंवा माझ्या डोक्यावरती हे करतोय, प्रहार करतोय. मला नेहमी व्यवस्थित मी सुखाने झोपू शकत नाही, मी रात्री दचकून उठतो. कारण त्यांच्या भाषेमध्ये, कारण मी जरी काम केलं, मी ते म्हणजे कोणातरी माहीत नसलं तरी त्या देवाला माहिती आहे की मी चुकीचं केलं आहे, मी त्याच्यापासून लपवू शकत नाही आणि त्यामुळेच हा देव मला त्रास देतो आहे. वास्तविक त्याचं मानसिक संतुलन हे झालं होतं, पण ती त्यांची भावना होती. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण कितीही चुकीचं काम केलं, सुरुवातीला चांगलं वाटतं, पण कुठे ना कुठे मनाच्या कोपऱ्यामध्ये ते एवढं बसतं, फिट बसतं की आपल्याला सुखाने झोप भेटत नाही. ते इथं सांगितलेलं आहे की तुम्ही चुकीचं काम केलं, सुरुवातीला चांगलं वाटतं, म्हणजे जसं देवदत्ताला आधी सुरुवातीला खूप चांगलं वाटलं होतं, पण नंतर हळूहळू त्याला त्याचा पश्चाताप झाला, पण तो वृद्धत्वामुळे. हीच गोष्ट इथे आहे. कृतज्ञता, पॉईंट नंबर 2 घेऊया आपण. कृतज्ञता आणि नात्यांमधील विश्वासता. देवदत्त हा बुद्धांचा नातेवाईक आणि शिष्य असूनही त्याने त्यांच्याशी द्रोह केला. आजच्या काळात कॉर्पोरेट जगात किंवा कुटुंबात अशी परिस्थिती आपल्याला अनेकदा दिसते.
जर माझा एखादा भाऊ मोठ्या पदावरती गेला असेल किंवा माझी एखादी बहीण मोठ्या पदावरती गेली असेल, तर दुसऱ्या जो आपला नातेवाईक असतो त्याला जळफळाट होतो की हा असा कसा झाला, हा याने कशी प्रगती केली. हे कॉमन चित्र आहे, आपण तुम्ही बघू शकता की प्रत्येक आपल्या घरोघरी माती चुली म्हणतात तशा प्रकारे हे आहे की माझा एखादा नातेवाईक जर वरती गेला तर मी अजून खाली आहे, मला असं नाही. मग त्याला त्याच्याबद्दल ईर्ष्या होते, द्वेष निर्माण होतो आणि तो स्वतःच तपत राहतो, म्हणजे जळत असतो त्याच्यावरती एक प्रकारे. आणि त्याच्यावरती म्हणजे त्यानंतर पुढे जाऊन मग ते काय नाही बोलला, काही तर बोलतो आणि त्या व्यक्तीबद्दलची विश्वासार्हता म्हणजे आपण हक्काने सांगू शकतो की हा माणूस माझ्या दुसऱ्याबद्दल काय बोलणार नाही. पण तोच व्यक्ती जर दुसऱ्यांबद्दल बोलायला आपल्याबद्दल दुसऱ्याशी बोलायला लागला तेव्हा त्याच्यावरचा विश्वास कमी होतो आपला, हे आपल्याला माहिती आहे. तर तिसरं, युगो किंवा अहंकार आणि चुकीचा सल्लागार. देवदत्ताने बुद्धांच्या तोडीचे होण्याचा प्रयत्न केला, पण ते केवळ पद मिळवण्यासाठी, गुणांसाठी नाही. तसेच त्याला कोकलीत सारखा सहकारी चुकीचा मित्र भेटला. म्हणजे हे दोन ठिकाणं बघा की एखादा व्यक्ती पद मिळवण्यासाठी उत्सुक असतो, पण त्या पदाचं त्याच्याकडे पात्रता किंवा गुणच नसतात, तरी पण तो प्रयत्न करत असतो की मला या पदावरती जायचं आहे. दुसरं सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी की तुम्हाला मिळणारा मित्र पापकारी मित्र आहे की कल्याणकारी मित्र आहे, कल्याणधर्मी मित्र आहे, हे तुम्हाला शोधलं पाहिजे. देवदत्ताने चुकीचा मित्र शोधलं, जो नेहमी चुकीचा सल्ला त्याला द्यायचा की तो हे आहे, तो ती आहे, आणि त्याच्यामुळे तो अधिक गर्विष्ठ झाला, अजून फुगला असं आपण म्हणू शकतो. तर अशा हे सांगायला पाहिजे की पद महत्त्वाचं नाही आहे, तर त्या पदासाठी लागणारी पात्रता आणि गुण म्हणजे नैतिकता ही खूप महत्त्वाची असते, जेणेकरून तुम्ही पुढे जाऊन एक्सप्लेन करू शकता. आता देवदत्ताकडे ती पात्रताच नव्हती, ते बुद्धांचे ते गुणच नसल्यामुळे जरी ते नवशिक्षित भिक्खू त्याच्याकडे गेले, पण सारीपुत्तांचं प्रवचन ऐकून त्या नवशिक्षित भिक्खूनं समजलं की ह्याच्याकडे काहीच नाही आहे जे बुद्धांकडे आहे, म्हणून आपल्याला बुद्धांकडे जाणं गरजेचं आहे. त्याने पद मिळवण्याचा प्रयत्न केला देवदत्ताने, पण बुद्धांचे जे गुण होते, नैतिकता होती, जी पात्रता होती, ते मिळवण्यासाठी त्याने प्रयत्नच नाही केला. त्यामुळे देवदत्त हा खाली राहिला. पुढचं, पश्चाताची वेळ. देवदत्ताला पश्चाताप झाला, पण तो अगदी शेवटच्या क्षणी तो बुद्धांना भेटू शकला नाही. अशाच प्रकारे आपल्याला पण कधी कधी भावना होते की आपल्याला चुकीचं कधी वाटतं आणि असं वाटतं की नाही आपल्याला बोललं पाहिजे, नाही आज नाही बोलणार, आपण उद्या बोलूया, नाही जाऊ द्या आज नाही उद्या बोलूया, उद्या नाही परवा बोलूया. असं करत 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 आपण केलेल्या चुकीची जी चूक आहे ते मान्य करायला, स्वीकार करायला त्या समोरच्या व्यक्तीपर्यंत पोचतच नाही आणि ते तसं राहतं, आपल्या मनामध्ये तसा राहतो तो. तर सांगण्याचं तात्पर्य असं की ज्यावेळी तुम्हाला असं वाटतं की मी चुकीचं काम केलं असेल, तर त्यावेळी जाऊन त्या व्यक्तींना तुम्ही सांगा की माझ्याकडून असं वाटलं, मला असं वाटतं, मला अशी फिलिंग होते ना. की म्हणजे आता एक मॅसेज मी मध्ये फिरवला होता की बुद्धांचाच मेसेज होता, असं समजून घ्या की एखाद्याने चुकी केली आहे तर त्याला समजून सांगा, ना की त्या चुकीचं दुसऱ्यांना सांगा. किंवा ज्याच्याबद्दल तुम्हाला असं वाटतं की ह्याने चुकीचं केलं किंवा ह्याने चांगलं केलेलं आहे, तर ते त्याच्याशी बोला, त्याच्या आजूबाजूला बोलू नका. त्याच्याने काय होणार आहे की आजूबाजूला समजणार, पण त्या व्यक्तीला कधीच समजणार नाही की माझ्याबद्दल तुमच्या मनामध्ये कुठला भाव आहे, कुठली नाही आहे, मैत्री आहे, करुणा आहे, द्वेष आहे, राग आहे, लोभ आहे, ही भावना समजणार नाही. आणि त्यामधली ती कटुता नेहमीच वाढत राहणार आहे. ती दुरी आपल्याला कमी करायची आहे. आणि आपण काय चुकीचं करतो की त्या व्यक्तीशी प्रत्यक्ष न बोलता आजूबाजूला बोलतो, त्याच्याशी प्रत्यक्ष माहिती न घेता आपण इतरांची माहिती घ्यायला प्रयत्न करतो आणि तिथेच आपलं फसतं, आपलं मग बरेचसे गणितं फसतात. तर हे सांगण्याचं उत्तर आहे की तुम्ही जा. जर असं वाटलं की म्हणजे मला असं तुमच्या मनामध्ये असं निर्माण झालं की नाही मला आज बोललंच पाहिजे, तर आजच बोला. त्यासाठी उद्यासाठी थांबू नका. कल करे सो आज कर, आज कर सो अभी, असं म्हणतात. त्या पद्धतीने तुमच्या मनामध्ये जे काही दुसऱ्याबद्दल सांगायचं आहे ज्या व्यक्तीला, ते सांगून टाका. मनामध्ये ठेवू नका, कारण त्याचा बोझ, त्याचा जो दबाव आहे तो मन सहन करू शकत नाही जास्तीत जास्त. मग नंतर आपण मानसिक स्ट्रेसमध्ये, म्हणजे कशी बोललो आपण, मानसिक तणावामध्ये जातो, डिप्रेशनमध्ये जातो की काही बोललं पाहिजे होतं आपल्याला यार, म्हणजे तो माणूस निघून जातो आणि आपण तसंच राहतो.
तर हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही गोष्टीतून. आणि कर्माचा अढळ परिणाम, लॉ ऑफ कॉज अँड इफेक्ट. भगवान बुद्धांनी कर्म सिद्धांत सांगितलं आहे, जसं तुम्ही पेराल तेच तुम्हाला उगवणार. आणि देवदत्ताचा दुःखद अंत त्यामुळे झाला. त्याने आयुष्यभर बुद्धांचं आणि संघाचं नुकसानच केलं. त्यामुळे त्याचं जरी तो बुद्धांच्या जवळ होता तरी तो त्यांना भेटू शकला नाही. त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि मृत्यूनंतर तो पेच म्हणजे नरकामध्येच पडला किंवा दुर्गतीला गेला. तर ही गोष्ट आपल्याला समजून घेते. आज आपण पर्यावरणाचं बघता तुम्ही उदाहरण. मी मागच्या ह्याच्यामध्ये पण उदाहरण दिलं होतं की विकासाच्या नावाने आपण पर्यावरणाची हानी केली. आणि आज आहे 22 जून 2026. म्हणजे जो पाऊस मेच्या एंडिंगला किंवा जूनच्या फर्स्ट वीकला चालू होणारा पाऊस आहे, तो आज पाऊस 22 जून 2026 आलं तरी आलेला नाही आहे. बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आलाच नाही आहे. आला तर एखादी सर येऊन जाते तेवढीच. पण शेतकरी हवालदिल झालेला आहे. आपलं पर्यावरणाचं एवढं नुकसान करून ठेवलं आहे की त्यामुळे पाऊस आपल्याकडे येत नाही आहे. अतोनात नुकसान झालेलं आहे. हे का झालं? कारण आपण केलेली पर्यावरणाची हानी, त्यामुळे हे सर्व प्रॉब्लेम निर्माण झालेले आहेत. तर लॉ ऑफ नेचर तुम्हाला ते शिकवणारच, निसर्ग हा तुम्हाला धडा शिकवणारच जर तुम्ही त्यांच्याशी खेळलात तर. सो आपल्या ह्या स्टोरीतून काय आपल्याला सांगू इच्छितात की आजच्या काळात पाप म्हणजे एखादा मोठा गुन्हा नाही, तर द्वेष, मत्सर, खोटेपणा आणि दुसऱ्याचे नुकसान करण्याची वृत्ती हे सुद्धा पापच आहे. देवदत्ताची कथा आपल्याला सावध करते की वाईट कर्माचा मार्ग सुरुवातीला फायद्याचा वाटला तरी त्याचा शेवट दुर्गती किंवा वाईट अवस्थेत होतो. खरे सुख हे दुसऱ्याला त्रास देऊन नाही, तर कुशल कर्मात आणि मानसिक शुद्धतेत आहे. जसे सारीपुत्तांनी आपल्या प्रवासाद्वारे इतर भिक्खूंचे डोळे उघडले, तसे आपणही आपल्या आयुष्यात द्वेष सोडून सत्याच्या मार्गावर चाललो तर आपण ह्या दोन्ही ठिकाणच्या म्हणजे इध आणि पेच या संतापासून वाचू शकतो. जसं सांगितलेलं आहे की सुरुवातीला आपल्याला खूप चांगलं वाटतं की आपण काही चुकीचं केलं तर त्याचा फायदा खूप लवकर भेटतो आणि आपल्याला वाटतं की हां हे बरोबर आहे, मी करतो तेच बरोबर आहे. पण एंड ऑफ द डे आपल्याला समजतं की आपण केलं चुकीचं आहे आणि त्याचा परिणाम लॉ ऑफ नेचर, कॉज ऑफ इफेक्ट हे सगळं बुद्धांनी सांगलेलं कर्मसिद्धांत हे तुम्हाला लागूच होणार आहे. चुकीचं केलं तर चुकीचंच तुम्हाला भेटणं म्हणजे तुमचा कर्मविपाक भेटणार आहे. चांगलं केलं तर चांगलाच तुम्हाला कर्मविपाक भेटणार आहे. आणि खरं सुख जे हे नाही आहे की दुसरा त्रास देणं, खरं सुख हे आहे की दुसऱ्यांच्या कामामध्ये कुशल कर्म करत राहणं. त्याच्याशी आपल्याला 4 ब्रह्मविहार शिकवलेले आहेत. त्या ब्रह्मविहारामध्ये राहून इतरांना मैत्री देणं, कल्याणमित्र बनणं हे सर्व चांगली कामं आपण करू शकतो. आणि जसं सारीपुत्ताने इतर भिक्खूंना आपल्याला सांगितलेलं आहे, तसंच बुद्धांनी म्हणजे आम्हाला सर्वांनाच त्यांनी चांगला मार्ग देखील दिलेला आहे. त्या मार्गावर चाललं तर आपल्याला निब्बाण भेटेल. जर त्या मार्गापासून अलिप्त राहिलो तर आपल्याला निब्बाण तर भेटणार नाही आहे, पण ह्या भवसंसारामध्ये आपला जो प्रवास आहे तो सतत चालू राहणार आहे. आणि तो प्रवास जर चांगलं काम केलं तर सुगतीकडे जाणार आहे आणि जर वाईट काम केलं तर दुर्गतीकडे जाणार आहे. हे लॉ ऑफ नेचर आहे, हा बुद्धांचा सिद्धांत आहे. आणि आजच्या पुरतीच आपण ही गोष्ट इथेच थांबवत आहोत. आय होप तुम्हाला सर्वांना ही गोष्ट समजली असेल असं मी गृहीत धरतो. ही गाथा क्रमांक 17 क्रमांकाची आहे धम्मपदातील यमकोग्यातील, ते तुम्हाला समजले असेल हेही मी गृहीत धरतो, कारण आपण संपूर्ण व्याकरणासह ते सांगितलेलं आहे. सो आपल्याला जर चॅनल आवडत असेल म्हणजे मी जो प्रयत्न करतो आहे, जो आपण संकल्प केलेला आहे घराघरामध्ये पाली विषय आपल्याला पोचवायचा आहे, त्याच्यामध्ये आपण सर्व सहकार्य करताय. व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि चॅनल शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या कमेंटच्याद्वारे ह्या व्हिडिओमध्ये अजून काही बदल करता येईल हे आपण पाहू शकतो. सो आपल्या सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करतो. आपण स्क्रीनवरती जे काही आलेलं आहे ते सर्व नोट डाऊन केलं असेल असंही गृहीत धरतो. आपल्या सर्वांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करून इथेच थांबतो. नमो बुद्धाय.